सहनशीलता. एका छोट्याशा शहरात एक अत्यंत विनम्र मधुर स्वभावाचा विणकर राहत होता. तो कोणत्याही परिस्थितीत क्रोधित होत नसे. एकदा काही युवकाने त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. त्या युवकामधील एक युवक श्रीमंत व्यक्तीचा मुलगा होता. त्याने विणकराला क्रोधित करण्याची पैज लावली. त्याने विणकराकडे जाऊन त्याने विणलेल्या एका साडीची किंमत विचारली. विणकराने सांगितले 10 रुपये. यावर त्या युवकाने साडी मधूनच फाडली आणि तिचे 2 तुकडे केले. एक तुकडा दाखवून म्हणाला, याची किंमत 5 रुपये होईल ना? अशा प्रकारे साडी फाडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याने विणकराच्या अंगावर टाकले आणि म्हणाला, अशी फाटलेली साडी माझ्या कामाची नाही. यावर विणकर करारीपणे आणि शांत भावाने म्हणाला, मुला, ही साडी तुझ्याच काय पण कोणाच्याही उपयोगी पडणार नाही. यावर युवकाला फारच ओशाळल्यासारखे झाले आणि तो साडीची किंमत विणकराला देऊ लागला. विणकर म्हणाला, तू तर साडी विकत घेतली नाहीस, मग मी पैसे कशाचे घेऊ? तू कापसाची शेती, कापसाची सफाई, त्यापासून धागा तयार करणे, धाग्याला रंगवणे आणि त्यापासून कापड तयार करणे याची किंमत चुकवू शकशील का? विणकराच्या आवाजात राग नव्हता, परंतु प्रेम आणि समजवण्याचा स्वर होता. या सर्व गोष्टींचा युवकाला फारच पश्चाताप झाला आणि तो विणकराला वाकून नमस्कार करून त्याची क्षमा मागू लागला. विणकर म्हणाला, एक साडी फाटली तर आपण दुसरी साडी बनवू शकतो, परंतु जीवनात जर अहंकाराचा प्रवेश झाला अथवा जर माणूस पथभ्रष्ट झाला तर त्याला व्यवस्थित करणे फारच कठीण होते. तुला तुझी चूक लक्षात आली. फक्त एवढेच माझ्या साडीच्या किमतीपेक्षा जास्त मोलाचे आहे. सहनशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण हे विणकर म्हणजेच दक्षिण भारतातील मदुराई येथील इसवी पूर्व 3ऱ्या शतकातील विशिष्ट संत कवी महान संत तिरुवल्लूर होते. कन्याकुमारी येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची 133 फूट उंच एक प्रतिमा तयार करण्यात आली आहे. प्रयोग 1. बोलण्याचे नाही तर सहन करण्याचे महत्त्व असते. 2. आज सहन कराल तर उद्या खुश राहाल. 3. सहनशक्ती आपल्याला आंतरिकदृष्ट्या प्रगल्भ बनवते. 4. सहनशक्ती शांतीपूर्ण सहअस्तित्वाचे मूळ तत्व आहे.